49वा सीझन 2. सगळे उत्साहात तयारीला लागतात उद्याच्या सहलीसाठी. यातच केतनला त्याच्या आईला भेटून यायची परवानगी मिळाली होती. तोही रणवीर बाबांबरोबर जाऊन तिला नीरेच्या तुरुंगात जाऊन भेटून आला होता. 5 मिनिटांसाठी का होईना रणवीर आज जात नाही, पण केतन मात्र तिला भेटून आल्यापासून खुश असतो. रात्रीही सगळे लवकर आवरून झोपायला जातात, कारण पहाटेच निघायचं असते. नाही म्हटलं तरी नीरेपासून सहलीसाठी ठरवलेलं ठिकाण 4-5 तासांचं असतं. त्यात लहान मुलं, त्यामुळे प्रवास खूप मोठा होता. झोपले का दोघं? रात्री दीपा खोलीत येताच रणवीर तिला विचारतो. हो, केव्हाच. उद्या बाहेर जायचं आहे ना, म्हणून दोघंही खूप खुश आहेत. गेल्या गेल्या बेडवर आडवी होताच झोपी गेली. ना गोष्ट सांग म्हटले ना कसलं गाणं. ती गालात हसून समोरच असलेल्या आरशात पाहत आपल्या कानातले काढून ठेवत म्हणाली, गेली 6 वर्ष मी कधी बाहेर असं त्यांना नेहलेच नाही, त्यामुळे ते जाण्यासाठी उत्सुक आहेत. तो खिडकीत उभा राहून आकाशातला चंद्र पाहत बोलत होता. दीपाजी, तुम्ही गेलात आणि असं वाटलं की आयुष्य आपल्या तिथेच थांबले आहे, एकाच जागी स्थिर. जगण्याची तर माझी इच्छाच निघून गेली होती. बस चिऊसाठी आत्तापर्यंत मी जगत होतो. तो आता भावूक झाला होता. एक दिवस, एक एक क्षण मला खूप मोठ्या कालावधीचा वाटायचा. सतत वाटायचं की तुम्ही आत्ता याल. चिऊचं चालणं, बोलणं, या प्रत्येक गोष्टीत तुझाच भास व्हायचा, म्हणजे तुमचाच भास व्हायचा. तो खूपच इमोशनल झाला होता. ती सर्व मन लावून ऐकत होती मागून. त्याने मग मागे वळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ते पाहून त्याला राहावलेच नाही. तो तिच्याजवळ जातो आणि नकळत तिचे अश्रू आपल्या अंगठ्याने पुसतो. दीपाजी, आता आपले रडण्याचे दिवस गेले. आता तर आपल्या दोघांच्या सुखाचे दिवस आलेत. तो बोलतो तशी ती त्याला खट्ट मिठी मारते. खूप त्रास दिला ना रणवीरजी मी तुम्हाला या 6 वर्षात? खूप वाईट आहे मी, ती हुंदका देतच बोलत असते. ती तसं बोलताच आपली मिठी सैल करत तो तिचे दोन्ही गाल आपल्या हातांच्या ओंजळीत पडत बोलतो. वाईट तर मी आहे. प्रेम करतो ना मी तुमच्यावर, तर तुम्हालाही मी समजून घ्यायला हवं होतं. मी असं लग्न न करता तुम्हाला शोधायला हवं होतं. तो आता हलकेच आपले बोट तिच्या ओठांवर ठेवत बोलतो. ती अजूनही हुंदके देत होती. शांत व्हा दीपाजी. तो आता काकुळतीला येऊन तिच्या केसांची बट मागे करत नव्हतो, पण ती काही केल्यास शांत होत नव्हती. शेवटी तो तिला चूप करण्यासाठी आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवतो व डीपली किस करायला लागतो. तिला काही क्षण कळतच नाही. त्यांची तशीही दुसरी किस होती, पण तीही अशीच झाली होती. सॉरी, ते मी. श्वास जड झाल्यावर त्याने तिला सोडताच तो मागे सरकत तिची हात जोडूनच माफी मागतो. इट्स ओके रणवीरजी, मला समजते हे तुम्ही का केलं ते, कारण माझं रडणं थांबावं. सॉरी बोलून या क्षणाला अपराधी म्हणू नका. आपण दोघेही सज्ञान आहोत. मला नाही राग आला तुमचा. ती त्याच्या हातावर आपले हात ठेवत बोलते. तोही थोडासा मोकळा होतो तिचे ते स्थिराचे शब्द ऐकून. दोघंही मग आपल्या पहिल्या रात्रीत हरवून जातात. दुसऱ्याच दिवशी सगळे लवकर आवरून कोल्हापूरला जायला निघतात. एकच मोठी स्कॉर्पिओ काढतात, ज्याचं ड्रायव्हिंग अर्थात आपला हिरो रणवीर करणार होता. शेजारी तात्या, तर मागच्या सीटवर दीपा, राजश्री व राजवीर, तर एकदम मागच्या सीटवर सर्व ही मुले, चिऊ, श्री आणि केतन. दिवसभर जाणार असल्याने खायचं सामान भरपूर घेतलं होतं. पैलवान, तो समोरचा आरसा तरी नीट करा. शेजारीच बसलेले तात्या बेल्ट नीट लावत बोलतात. रणवीर त्यावेळी समोरच्या आरशातून आपल्या प्रिय बायकोला दीपाला न्याहाळत होता. हो तात्या, म्हणत रणवीर तोंड वाकडं करतो आणि समोरचा आरसा परत फिरवतो. त्याला तसं न्याहाळताना मात्र सर्वांनीच पाहिलं होतं. तात्या याच्या आधीच साहेब आरशात हेअरस्टाईल व्यवस्थित करण्याचं नाटक करत तिलाच एकटक पाहत होते, पण आता तिला तात्यांच्यामुळे बघता येणार नाही, त्यामुळे तो थोडासा नाराज झाला होता. दीपाला ह्या नवीन रणवीरला पाहताना मात्र जाम अवघडून आले होते, पण हा तिला मस्तही वाटत होतं.
असं त्याचं चोरून चोरून पाहणं सुखावत होतं. थोड्याच वेळात सर्व बच्चे कंपनी व तात्यांनी झोपून घेतलं, कारण भल्या पाटे सर्व जे उठले होते. तसं रणवीरने FM वर थोडा कमी आवाजात लावला, ज्यावर ह्या दोन्ही जोडप्यांना सूट होईल असं गाणं लागलं होतं. क्या यही प्यार है. दोन्ही जोड्या नजरेच्या खेळांमध्ये एकमेकांना इशारे करत होते. मग थोड्या वेळाने रणवीरने एक छान हॉटेल बघून गाडी थांबवली व नाश्ता करून सर्व परतले गाडीजवळ. थोरल्या सुनबाई, एक काम करा, तुम्ही पुढे बसा, मी मागे मस्त आरामात बसतो. तात्या म्हणतात तसं तीही हो मध्ये मान हलवते. रणवीरलाही तेच हवे होते, म्हणून साहेबही खुशीत असतात. आई, मग मी पण बसणार पुढे. केतन म्हणतो तसं सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण आज कितीतरी दिवसाने त्याने तिला आई म्हटलं होतं. दीपाचं स्वप्न पूर्ण झालं होतं. नकळत तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. हो चालेल ना, तू आणि मी पुढे बसू बाळ, ये. तिने त्याला जवळ बोलवलं. मग मीही. तसं चिव बोलते, पण आता दीपाला काय बोलावं कळेना. बर, मग असं करा, तुम्ही दोघे पुढे बसा, मी मागे श्रीजवळ बसते. तात्या मध्ये बसतील. पुढे तीच बोलते आणि श्रीजवळ जाऊन बसते. तात्या तसंही मागे बसू शकणार नव्हते श्रीजवळ. सर्वजण मग ठरलेल्या ठिकाणी बसतात. पण ते सर्व बसेपर्यंत तिने बसताक्षणी डोळे मिटूनही घेतले होते. सकाळी लवकर उठल्याने आणि आता पोट भरून नाश्ता केल्याने ती चांगलीच सुस्तावली होती. अचानक ब्रेक लागल्याने ती चांगलीच शेजारच्या व्यक्तीवर आदळली गेली. तशी ती झोपेतून जागी झाली, पण शेजारच्या व्यक्तीच्या त्या ओळखीचा परफ्यूमने तिची मात्र झोप उडाली आणि शेजारी रणवीरला पाहून तिच्या हृदयाची धडधडही चांगलीच वाढली. दीपाजी, झोपा अजून जरा वेळ. पोहोचायला तसाही अजून तासभर लागेल. तो तिच्या चेहऱ्यावरची एकपट मागे करत हळूच तिच्या कानात बोलतो. तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो मंद मंद हसत होता आणि तिचे संपूर्ण अंग 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 शहरले. पण तुम्ही इथे कसे? ती बोलता बोलता समोर सगळ्यांकडे एक नजर टाकते. ड्रायव्हिंग सीटवर आता राजवीर, त्याच्या शेजारी राजश्री बसली होती, तिच्या मांडीवर चिव होती, तर मधल्या सीटवर अनुक्रमे तात्या, श्री व केतन बसलेले तिला दिसले. ते मला फार झोप यायला लागली होती ना, म्हणून राजवीरच म्हणाला की मी मागे बसू म्हणून. फ्रंट आरशातून त्यांनाच पाहत असलेल्या राजवीरला डोळा मारत रणवीर म्हणाला, ओके. ती म्हणती खरी, पण तिलाही समजत होतंच की तो का मागे आला असावा. तिला मनातून तर खूप आनंद झाला होता आत्ता, पण ती तसं काही दाखवत नव्हती. कोल्हापूरमध्ये येताच ते अंबाबाईंचं दर्शन घ्यायला जातात. दर्शनही खूप छान पार पडतं. दीपाही खूप खुश असते, कारण आता केतनही चिवप्रमाणे तिला आई जे म्हणायला लागला होता. असाच माझा कायम सुखी परिवार राहू दे. अंबाईला ती हात जोडून मागते, तर दीपाजी कायम खुश राहाव्यात असं रणवीर देवीला मागतो. केतन तिला आता 1 मिनिट सुद्धा सोडत नसतो. रणवीरजी, मला काय वाटतं, म्हणतच दीपा आपल्या रूममध्ये येते. खरं तर ते 2 दिवस फिरायला जाणार होते, पण श्री व केतनच्या शाळेतून फोन आल्याने त्यांना लगेच उद्या जावं लागणार होतं, म्हणून ते कोल्हापूरवरून संध्याकाळीच माघारी आले होते पाडेगावला. आणि आता जेवण करून ते रूममध्ये येता येता त्याला बोलते. हा बोला ना दीपाजी, काय बोलायचं आहे का? बेडवर बसून मोबाईलमध्ये काम करत असलेला रणवीर आपली मान वर करत तिला हसून विचारतो. आजच्या ट्रीपमुळे तो खूप खुश होता. मला काय वाटते रणवीरजी, आपण जर केतनला इथेच शाळा शिकवण्यासाठी ठेवलं तर, म्हणजे चिवची सुद्धा शाळा चांगली आहे, तिथेच ॲडमिशन घेतली तर. तसंही तो खूप लहान आहे ना, ती काळजीत बोलते. खूप चांगला निर्णय आहे. मलाही आधी तसंच वाटायचं, पण कीर्ती पुढे कधी बोलताच आलं नाही. तोही खुश होत म्हणतो, ओके, मग आपण उद्या जाऊ चिवच्या शाळेत त्याचं ॲडमिशन घ्यायला. उद्या नको त्याला पाठवायला श्रीबरोबर, काय म्हणता? तीही खुश होत म्हणते. तिच्या मनात खरं तर बोलताना खूप धाकधूक होत होती की रणवीर चिडले तर, पण त्याला खुश पाहून तिलाही छान वाटतं. चला आता झोपा, उद्या तुम्हाला लवकर उठायचं आहे. तो बोलतो तसं तीही हो म्हणते आणि लाईट ऑफ करून झोपी जाते. दुसऱ्याच दिवशी श्री ठरल्याप्रमाणे एकटाच जातो हॉस्टेलला. दीपाच्या या निर्णयाचं
सर्वजणच कौतुक करत असतात. सर्वांना तसंही हा निर्णय आवडला नव्हतोच. पण कीर्तीपुढे कोणी काही बोलले नव्हते गेली 2 वर्ष. श्रीला पाठवलं होतं हॉस्टेलमध्ये, पण तेही वयाच्या 10व्या वर्षी. तेही त्याचं लाईफ गोल वेगळं होतं म्हणून, जे नीरेमध्ये भेटणार नव्हतं. पण केतनला हॉस्टेलला पाठवण्याचं प्रयोजन खूप चुकीचं होतं. त्याचं काही करायला लागू नये म्हणून कीर्तीने तिकडं पाठवलं होतं, जे सर्वांना तिच्या केतनला दिलेल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे समजायचं. पण आता दीपा आल्याने आणि तिच्या निर्णयाने सर्व खुश होते. केतन, आता तूही माझ्याबरोबर माझ्या स्कूलमध्ये येणार? चिऊ त्याला खेळत असताना बोलते, पण केतन मात्र खुश होण्याऐवजी नाराज असतो. त्यात काय एवढं खुश व्हायचं आहे? बाबांना खुश करण्यासाठी तुझी आई हे सर्व करत आहे. माझ्या मॉमला आपल्या बाबांपासून दूर करण्यासाठी ती हे सर्व करत आहे. परवाच मला माझ्या मॉमने सर्व सांगितले आहे आणि हेही सांगितलं होतं की आता तुझी आई मुद्दामून असं करणार. तो बोलतो आणि चिडून आपल्या रूममध्ये निघून जातो. रणवीर व दीपा चिऊच्या शाळेत गेलेले असल्याने ह्यांना त्याबद्दल नाही समजत. पण आता कुठे बाकीच्यांना केतन तिच्या इतक्या जवळ का आला याचं कारण समजतं. दीपाजी, आज जरा बाहेर जायचं का? मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. रणवीर केतनचं ॲडमिशन फिक्स करून आल्यावर तिला बोलतो. रणवीरजी, इथेच बोला ना जे असेल ते. केतन आता इथेच राहणार आहे तर मला आजच त्याच्या शाळेचा गणवेश, वह्या पुस्तकं घ्यावी लागतील, कारण मध्येच शाळा अशी चेंज केल्याने त्याला जरा कठीण जाईल ना. ती त्याला रिक्वेस्ट करत बोलते. पण खरं तर तिलाही मनातून वाईट वाटत होतं. रणवीरने आज पहिल्यांदाच तिला असं बाहेर जाण्याविषयी विचारलं होतं आणि तिने असं साफ मना केला होता. मग ठीक आहे ना, मग आपण एक काम करू, आपण दोघेच जाऊ, त्याची शॉपिंग करू आणि तसंच बाहेरून फिरूनही येऊ. तो जरा विचार करत बोलतो. आता चालेल? तो हसून तिला विचारतो. हे चालेल. तीही खुश होत बोलते. ओके, मग दीपाजी, संध्याकाळी तुम्ही तयार राहा, बरोबर 5 वाजता. आपण जरा लवकरच जाऊयात, म्हणजे बोलायलाही वेळ भेटेल आपल्याला. तो बोलतो तशी ती हो मध्ये मान हलवते. दिवसभर दोघेही खुश असतात, कारण असं निवांत कधीच त्यांना बोलता आलं नव्हतं ना, असं कुठे एकटंच बाहेर जाता आलं होतं बरेच दिवस. दीपाजी, तो संध्याकाळी हाक मारतच वाड्यात शिरतो. तेवढ्यात बाबा बाबा हाक मारत केतन व चिऊ त्याच्याजवळ येऊन त्याला बिलगतात. त्यांनी नवीन कपडे घातले होते. चिऊ, केतन, नवीन कपडे? कुठे बाहेर चालले आहात काय? त्यांना तसं पाहून तो विचारतो. अरे बाबा, असं काय करतोय? तू, मी, केतन व आई आज जेवायला बाहेर नीरेला जाणार आहोत ना, म्हणून. चिऊ आनंदातच उड्या मारत बोलते. हो, त्यासाठी जायचं आहे. पण तुम्ही दोघं? तो मात्र तिच्या बोलण्याने चांगलाच वैतागला होता, कारण त्याला दीपाबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करायचा होता. पण आता ते होणं अशक्य होतं. तो तसाच रागात आपल्या रूममध्ये जातो, तर दीपा त्यावेळी ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर उभा राहून आपल्या साडीच्या निरा नीट करत होती. दीपाजी, हे मी काय ऐकत आहे? तो आत येता येता ओरडतो. रणवीरजी, काय झालं? का असं अचानक वैतागला आहात? तो असा तिच्यावर पहिल्यांदाच वैतागला असल्याने ती जरा हैराण होते आणि थोडी मनातून घाबरतेही. ते केतन व चिऊला ही आपल्याबरोबर घेऊन जायचं हे का तुम्ही ठरवलं? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की आपण एकटेच जाणार आहोत म्हणून. मला तुमच्याशी एकट्यात म्हणजे एकटीशीच बोलायचं आहे म्हणून. तो हातातला मोबाईल बेडवर टाकत बोलतो. हो रणवीरजी, आपण दोघेच जाणार होतो. मी तात्यांना तसं सांगायला गेले ते नेमकं केतनने ऐकलं आणि मग तिथेच हट्ट करायला लागला की तोही येणार म्हणून. तात्यांपुढे मला काही बोलताच आलं नाही. तात्यांनी मग चिऊलाही घेऊन जा म्हटल्याने मलाही हो म्हणावं लागलं. ती स्पष्टीकरण देते. ठीक आहे, आता केलाच आहे प्लॅन तर आता चला, पण पुढे असं काही करण्याआधी मलाही सांगत जा. रणवीर अजून चिडूनच बोलतो आणि निघून जातो. रणवीरजींना असं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं. ती मनाशी बोलते आणि त्याच्या मागे बाहेर निघून येते. ती बाहेर येताच कारच्या पुढच्या साईडला येते तर केतन आधीच जाऊन तिथे बसला होता. आधीच केतनला असं बसलेलं पाहून आणि त्यात रणवीर असा चिडलेला पाहून तिचं मन अजूनच खट्टू होऊन जातं. पण त्यामुळे रणवीर मात्र अजून चिडतो.
समोरच्या आरशात तिला एक अँग्री लुक देत तो गाडी चालू लागतो. पूर्ण शॉपिंगमध्ये तो तिला इग्नोर करत होता, ज्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. पण तीही हेल्पलेस असते. त्यात केतन व चिव ही तिच्या मागे मागे असतात. हे घे ते घे म्हणून केतन मुद्दाम तिला अडकून ठेवत असतो. रणवीर फक्त बॅगा पकडायला आलेला आहे असं त्याला वाटत होतं, कारण ते तिघे पुढे आणि पिशव्या सांभाळत हा त्यांच्या मागे. दीपाजी हॉटेलमध्ये येताच कुणाचं लक्ष नाही हे पाहून रणवीर हळूच तिच्या पुढे चमचा करतो. गुलाबजामुन असतात. तीही मग कुणाचं लक्ष नाही पाहून तो चमचा पटकन आपल्या तोंडात घालते. त्याला थोडी खुशी मिळते की कमीत कमी ह्याला तरी तिने नकार दिला नाही म्हणून, कारण गेले 2 तास ती काही बोलायला आली की तो तिला इग्नोर करत होता. पण तिने वाईट ह्याचं वाटून न घेता त्याचीही ही तरी गोष्ट ऍक्सेप्ट केली होती. आता नाही ना चिडला? ती हळूच त्याच्या कानात बोलते. दीपाजी तुमच्यावर कोण रागू शकतं? ते तर मी उगीच. तो अजून काही बोलणार तोच केतन तिच्याजवळ आला आणि त्याने तिला ओढतच वॉशरूमकडे नेलं. काय हे, या केतन व चिवमुळे आम्हाला साधं बोलताही येत नाही. पण काही म्हण रणवीर, दीपाजी मात्र खूप क्यूट आहेत आणि आज साडीत तर काय. हा रंगही त्यांना खुलून दिसत आहे. मगाशी आपण उगीच त्यांच्यावर रागवलो, चिडलो. यात त्यांची तरी काय चूक आहे? जर ह्यांना न्यायला तात्यांनी सांगितले असेल तर. तो ती जाता स्वतःशी बोलत होता. चलायचं रणवीरजी? ती त्याच्यासमोर चुटकी वाजवून म्हणते, कारण साहेब स्वतःमध्ये जे हरवले होते. हो चला ना म्हणून रणवीर बिल पे करून चालायला लागतो. मागेही ती येत होती. केतन व चिव कधीच गाडीत जाऊन बसले होते. अरे हो दीपाजी, आता मात्र तुम्हीच पुढे बसा हं, तो तिचा हात हातात घेऊन बोलतो. हो बसते मी, पण चला आता लवकर, मुलं आधीच गाडीत जाऊन बसले आहेत. ती जरा त्याला धक्का देत म्हणते. तसं तो हसून तिचा हातातला हात अजून घट्ट करतो. पण नेमकं त्याला रस्त्यात एक मित्र दिसतो. तसं तो तिला गाडीत बसायला सांगून स्वतः त्याच मित्राशी गप्पा मारायला जातो. कसा असेल ह्यांचा प्रवास? कसे असेल आता ह्यांची पुढची जिंदगी? हे ऐकण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल आणि अशाच गोड कथा ऐकायला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.